मी रजिता रवींद्र चव्हाण, बोरिवली, मुंबई. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक 2024 ललित लेखन. विषय आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. माणसाचं मन कसं असतं ना, वर्तमान काळात जगतं, भूतकाळात वावरतं. त्यामुळे सुखद कमी पण दुःखद जास्त आठवणी काढून मन हळवं होतं. अशाच एका अतिशय जीवघेण्या दुःखद प्रसंगाची मला आठवण झाली. म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असेच माझ्या बाबतीत घडले असे म्हणावयास हरकत नाही. इसवी सन 1992 सालचा प्रसंग आहे हा. विरार लेडी स्पेशल गाडीच्या अपघाताचा. मी अंजुमन इस्लाम गर्ल्स हायस्कूल वांद्रे या शाळेत शिक्षिका होते. मी दुपारच्या अधिवेशनाला होते. माझी शाळा संध्याकाळी 6 वाजता सुटत असे. मी त्यावेळी मीरा रोडला राहत होते. म्हणूनच मी संध्याकाळी शाळा सुटली की भरभर जीवाच्या आकांताने 5:15ची वांद्रे स्टेशनवर विरार लेडी स्पेशल गाडी पकडायचीच. नेहमीचा दिनक्रम तो. पण म्हणतात ना, सगळेच दिवस सारखे नसतात. आजही तो प्रसंग आठवला की मनाचा थरकाप होतो, अंगावर शहारे येतात आणि डोळे पाण्याने डबडबतात. पावसाळ्याचे दिवस होते. तुफान पाऊस पडत होता. पावसाळ्यात गाड्या उशिरा धावणं हे तर नेहमीचंच असे. पण त्या दिवशी विरार लेडी स्पेशल गाडी रुळावरून घसरली. बोरिवली कांदिवलीच्या मध्ये एक नाला लागतो, त्याच ठिकाणी एकच हाहाकार उडाला. कित्येक बायकांनी घाबरून उड्या मारल्या. रात्रीची वेळ, काळाकुट्ट अंधार. बायकांना दिसले नाही त्या नाल्यातच पडल्या. काही बायका घाबरून चक्कर येऊन पडल्या. काहींचे हातपाय मोडले. तो प्रसंग आजही नजरेसमोरून जात नाही. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती माझी. झालं असं की तुफान पाऊस पडत असल्यामुळे आमच्या शाळेच्या पर्यवेक्षकांनी शिक्षकांना लगेच घरी जाऊ दिले नाही. जोवर सर्व मुली गेटच्या बाहेर जात नाहीत तोपर्यंत कुणीही जायचे नाही. त्यामुळे मला माझी नेहमीची विरार लेडी स्पेशल गाडी गाठता आली नाही. त्यामागची भाईंदर ट्रेन मला मिळाली. पण जेव्हा समजले की माझ्या नेहमीच्याच लेडी स्पेशल गाडीला अपघात झाला आणि प्रत्यक्षात मी माझ्या गाडीतूनही पाहिले, कारण आमची गाडी दुसऱ्या रुळावरून येऊन तिथेच थांबली होती. त्यामुळे ते दृश्य पाहून जीव घाबरला. एकदाची घरी पोहोचले तर काय, ती दुर्दैवी बातमी वाऱ्यासारखी घरापर्यंत पसरली होती. समित आणि अमित, माझी जुळी मुले, रडतच होती. आजूबाजूच्या बायका माझ्या घरी येऊन बसल्या होत्या. माझे काही बरे वाईट तर झाले नाही ना, या विचाराने माझे पती रवी व्याकुळ झाले होते. ते आणि काही शेजारची माणसे मला शोधायला बाहेर पडणार इतक्यात मी त्यांना येताना दिसले. मुलांनी तर मला मिठीच मारली. फारच हृदयस्पर्शी प्रसंग होता तो. सगळ्यांचेच डोळे भरून आले होते. खरोखरच माझा काळ आला होता, पण त्याला मी त्या गाडीत दिसले नाही, कारण माझी वेळ आली नव्हती. म्हणूनच मी सुखरूप घरी पोहोचले. आजही मी परमेश्वराला हात जोडून प्रार्थना करते की पाऊस तर हवाच, पण अशा अपघाती घटना न होऊ दे रे देवा. सर्वांचेच रक्षण कर. धन्यवाद.